मला आनंद आहे की मी जेवढ्या घोषणा केल्या त्यातलं एक काम सोडून सगळी कामं मी पूर्ण केली, याचं मला समाधान आहे. एक काम जे आहे ते सोलापूर शहरामध्ये विजयरावांच्या आग्रहाखातर मी मंजूर केलं. तो पूल 3 वेळा डिस्कोप झाला. महाराष्ट्र सरकारने लँड कबूल केली, परंतु अजूनपर्यंत क्लिअरन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी काही हवेत तर उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे ते एक काम अडकलं आहे आणि त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे आणि हे क्लिअर करा. माझ्या दिलेल्या शब्दापैकी हे एक काम राहिलं याचं मलाही शल्य आहे आणि विजयरावांना मी सांगितलं की मी करतो. त्यांनी प्रयत्न केले. तुमचा कोणाचा दोष नाही आहे, पण मला वाटतं त्याचवेळी मीच माझं चुकलं. लँड ॲक्विजिशन भारत सरकारच्याच खात्यात टाकलं असतं तर काम झालं असतं, पण नंतर ते पैसे येतील म्हणून एक त्यावेळी प्रवीण परदेशी सोलापूर जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते आणि त्यांनी एक नगरोत्थान फंड बजेटमध्ये तयार केला आणि मला सांगितलं की आम्ही पैसे देऊ, पण आता हे काम लवकरच होईल आणि मी दिलेले सगळा शब्द पूर्ण होईल आणि आपल्या ऋणातून मुक्त होईल. याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं आपल्याला करून देईन. आज जे कामाची घोषणा मी करतोय, अहमदनगर, सोलापूर, करमाळा, टेंभुर्णी चौपदरीकरण करणं 1100 कोटी रुपये निविदा निश्चित झालेली आहे. जुना पुणा नाका ते बोरामंदी नाका उड्डाणपूल बांधकाम सोलापूर शहर 1020 कोटी. याची किंमत पहिले 500 कोटी रुपये होती, आता डबल झाली. त्याचं मला दुःख आहे, पण आता तुम्ही यावेळी मात्र जर नाही केलं तर मी हे काम कॅन्सल करीन आणि मग मी मात्र याकरता जबाबदार राहणार नाही. तेव्हा ते तुम्ही जरूर करून द्या. अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर 222 किलोमीटर हे अंडर बिडिंग आहे आणि एकच काम आहे 10,000 कोटी रुपयाचं. त्याची मी घोषणा करतोय, लवकरच सुरू होईल. सावळेश्वर जंक्शन ते भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं NH65 पुणे सोलापूर ब्लॅक स्पॉट हा 48 कोटी याची मंजूर निविदा निश्चित झालेली आहे. कोळेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं 50 कोटी निविदा मंजूर झालेली आहे. मुळेगाव येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणे हा 35 कोटी निविदा मंजूर झालेली आहे. लवकरच काम सुरू होईल.